महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महायुती सरकार मोठं गिफ्ट देणार आहे। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही 1,500 ठेवणार नाही, हे पैसे वाढत जातील। आम्ही वचननामा केला, या वचननाम्यामध्ये पहिल्या क्रमांकाला लाडक्या बहीण योजनेला 1,500 वरून 2,100 रुपये आम्ही केले। राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल। लाभ आहे त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे, त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे। सोबतच महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा आदेश दिलेला आहे की आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला आहे की आज 2,25,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत। 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये सगळे पैसे टाकून दिले। 1,500 रुपये नाही, 2,100 रुपये आपल्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी आम्ही देणार आहोत। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की आज बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये प्रमाणे एप्रिल हप्ता विस्तांतर केला जाणार नाही, तर त्या 1,500 रुपयांच्या ऐवजी 2,100 रुपये सुद्धा सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2,100 रुपये प्रमाणे विस्तांतर सुद्धा केला जाणार आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय सुद्धा घेतलेला आहे की लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यापासून लाईट बिल येणार नाही, तुम्हाला 1 रुपया सुद्धा वीज बिल भरावं लागणार नाही। थेट राज्य सरकार तुमचं वीज बिल सुद्धा भरणार आहे। जर तुमचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला वीज बिल येणार नाही, थेट मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे। तुम्ही सुद्धा ऐकायची आहे। वीज बिल येईल, पण तुमच्या वीज बिलात तुम्हाला जे पैसे भरायचे ते राज्य सरकार भरून टाकेल। तुम्हाला 000चं वीज बिल येईल। पुढचे 5 वर्ष तुम्हाला विजेचं बिल येणार नाही। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यापासून लाईट बिल येणार नाही, पुढील 5 वर्ष तुम्हाला 1 रुपया सुद्धा वीज बिल येणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे, परंतु तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र ठरलेला असावा। जर तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर तुमचे वीज बिल माफ सुद्धा होणार नाही। सोबतच महाराष्ट्र राज्याचे दुसरे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा आदेश दिलेला आहे की आज बहिणींना बोनसच्या स्वरूपामध्ये 3,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे सुद्धा आलेले आहेत। लाडक्या बहिणींनी अजितदादांना थेट सांगितले आहे की आम्हाला सुद्धा 3,000 रुपये मिळालेले आहेत। त्यामुळे अजितदादा पवार काय म्हणलेले आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आम्ही 3,000 रुपये दिले, बहिणींनो दिले की नाही दिले। आज आमच्या बहिणींना सक्षम करायचंय, सबल करायचंय। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा सुद्धा केलेली आहे की आजपासून बहिणींना परत एकदा हे बोनसच्या स्वरूपामध्ये 3,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे, परंतु तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र ठरलेला असावा। जर तुमचा अर्ज योजनेमधून अपात्र केलेला असेल, रिजेक्ट म्हणून तुम्हाला मेसेज आलेला असेल तर तुम्हाला हा बोनस मिळणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे, परंतु आज महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार नाही। स्पष्टपणे
सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे हस्तांतर करणे शक्य होत नाही, कारण डीबीटीची लिमिट फक्त 35 लाख बहिणींची आहे. त्यामुळे एका टायमिंगला फक्त 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत असतात. म्हणजेच येत्या 24 तासामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, परंतु आज फक्त 35 लाख बहिणींना हे पैसे येणार आहेत. त्यामुळे या 35 लाख बहिणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात, जेणेकरून तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जातील. त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. बघा, प्रामुख्याने आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामध्ये एप्रिल हप्ता, बोनस आणि गॅसचे पैसे येणार आहेत. बघा, तुमचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला थेट मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात येणार आहेत. तुम्हाला वेगळा अर्ज करण्याची गरज भासणार नाही. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की कोणत्याही लाडक्या बहिणींनी सेपरेटली पद्धतीने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा अर्ज करायचा नाही. तुमचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तरच गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. बघा, आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमना पत्र सुद्धा पाठवलेलं आहे. बघा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या ऑफिसमधून आज महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या ऑफिसला पत्र सुद्धा गेलेलं आहे की त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बघा, जे पत्र गेलेलं आहे तर त्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की आज या 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात यावे, परंतु कोणत्याही बहिणींना कमी जास्त पैसे येणार नाहीत याची दक्षता सुद्धा घ्यायची आहे. कारण प्रत्येक महिन्यामध्ये काही बहिणींना पैसे येत आहेत, काही बहिणींना अजून पैसे आलेले नव्हते. त्यामुळे या महिन्यामध्ये सरसकट सर्व बहिणींना समान पैसे वाटप करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. म्हणजेच कोणत्या लाडक्या बहिणींना कमी पैसे येणार नाही, सर्व बहिणींना समान पैसे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा सर्व बहिणींच्या प्रमाणे पैसे सुद्धा येणार आहे. त्यामुळे एकंदरीत तुमच्या खात्यामध्ये आज किती पैसे येणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. परंतु आज महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सर्व लाडक्या बहिणींना सूचना सुद्धा दिलेली आहे की लाडक्या बहिणींनी तुमची डीबीटी ऍक्टिव्ह सुद्धा करायची आहे. बघा, थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्याकडून आदेश सुद्धा आलेला आहे की सर्व लाडक्या बहिणींनी आपली डीबीटी ऍक्टिव्ह करायची आहे. म्हणजेच तुमचा आधार कार्ड सध्याच्या स्थितीला बँक खात्याशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. अन्यथा जर तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसे सुद्धा येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये एप्रिल हप्ता, बोनस सोबतच गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. सोबतच या 15 बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे या 15 बँकांना आज प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. एकंदरीत तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचं बँक खातं या 15 बँकेपैकी असेल तर तुम्हाला आजच पैसे येणार आहेत. त्यामुळे आज ज्या शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत ते 20 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आज या 20 जिल्ह्यांपैकी पहिल्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच पुणे जिल्ह्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत. बघा, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे जिल्हा आहे. तर या पुणे जिल्ह्यामधील पिंपरी चिंचवड असेल, कात्रज असेल, स्वारगेट असेल, हडपसर असेल, बेकराईनगर असेल, या साईडला पैसे सुद्धा येणार आहे. सोबत आज दुसरा जिल्हा म्हणजे मुंबई शहर. बघा, याच्यामध्ये मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, ठाणे असेल, या साईडला सुद्धा पैसे येणार आहे. सोबत आज तिसरा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा म्हणजेच अहमदनगर जिल्हा. या अहमदनगर जिल्ह्याचं नाव आता सध्याच्या स्थितीला बदलण्यास सुद्धा आलेलं आहे. म्हणजेच अहिल्यानगर सुद्धा करण्यात आलेलं आहे. म्हणजेच प्रामुख्याने आज पुणे जिल्ह्यामध्ये, मुंबई जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. उर्वरित 17 जिल्ह्यांची नावे लगेच सांगतो. बघा, सध्याच्या स्थितीला 3 जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत. उर्वरित 17 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. म्हणजेच टोटल मिळून या 20 जिल्ह्यांची यादी जाहीर सुद्धा झालेली आहे. बघा, या 17 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे
नागपूर जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, सहावा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, सातवा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा, आठवा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, नववा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, दहावा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, अकरावा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, बारावा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, तेरावा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, 16वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा आणि 17वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा. बघा या 17 जिल्ह्यांमध्ये आणि तुम्हाला जे 3 जिल्हे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये पुणे जिल्हा सोबतच मुंबई जिल्हा आहे आणि अहिल्यानगर जिल्हा आहे. म्हणजे टोटल मिळून आज या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. उर्वरित जे 16 जिल्हे आहेत तर त्या 16 जिल्ह्यांमध्ये उद्यापासून हे पैसे सुद्धा विस्तांतर केले जाणार आहे. एकंदरीत कोणत्या लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. सर्व बहिणींना समान पैसे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, सोबतच पहिले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम असतील, यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे आणि त्या बैठकीमधून एकच निष्कर्ष आलेला आहे. तो निष्कर्ष म्हणजे सर्व बहिणींना समान पैसे वाटप सुद्धा केले जाणार आहे. सोबतच आज ज्या 15 बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत ते 15 बँका सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचं बँक खातं या 15 बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जातील. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. कोणत्याही बहिणीवरती अन्याय सुद्धा होणार नाही. तर बघा या 15 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. बघा ज्या बहिणींचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये आहे त्यांना आज सर्वात अगोदर पैसे सुद्धा येणार आहेत. कारण स्टेट बँक ऑफ इंडिया ही गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे. या बँकेला एका दिवशीमध्ये आधार कार्डची डीबीटी सुद्धा ऍक्टिव्ह होत असते. त्यामुळे सर्वात प्रथम आज एसबीआय बँकेला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. सोबतच दुसरी बँक म्हणजे पोस्ट बँक. ही बँक सुद्धा गव्हर्नमेंट क्षेत्रातली सर्वात मोठी बँक आहे. त्यामुळे या बँकेला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे. सोबतच तिसरी बँक म्हणजे ग्रामीण बँक. म्हणजेच एकंदरीत आज स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, पोस्ट बँक असेल किंवा ग्रामीण बँक असेल या बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. सोबतच ज्या 15 बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत त्या 15 बँका सुद्धा बघून घेऊयात. बघा या 15 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे ॲक्सिस बँक, दुसरी बँक म्हणजे कॅनरा बँक, तिसरी बँक म्हणजे येस बँक, चौथी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, पाचवी बँक म्हणजे ICICI बँक, सहावी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, सातवी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, आठवी बँक म्हणजे IBI बँक, नववी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, दहावी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, 11वी बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया, 12वी बँक म्हणजे इंडस बँक, 13वी बँक म्हणजे HDFC बँक, 14वी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक आणि 15वी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक. म्हणजे टोटल मिळून आज या 15 बँकेमध्ये हे पैसे विस्तांतर केले जाणार आहेत. त्यामुळे ज्या बहिणींचं बँक खातं या 15 बँकेपैकी असेल आणि त्या 3 बँकेपैकी असेल त्यांना आजच पैसे येणार आहेत. परंतु ज्या बहिणींचं बँक खातं या बँकेमध्ये नसेल त्यांना सुद्धा पैसे येणार आहेत. त्यांनी सुद्धा काळजी करायची गरज नाही. परंतु या ज्या तुम्हाला 15 बँका सांगितलेल्या आहेत या 15 बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या बँका आहेत. त्यामुळे आज या 15 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. परंतु आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत, सोबतच किती पैसे येणार आहेत याची अपडेट सुद्धा आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे गरजेचं आहे. तुम्हाला सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने आणि सविस्तर पद्धतीने सांगणार आहे. बघा प्रामुख्याने आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. बघा याच्यामध्ये फक्त 3च कारणे सांगितलेले आहेत. ज्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये या 3 कारणांमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे येणार आहेत. बघा पहिली पात्रता म्हणजे ज्या बहिणींनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं असेल त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. सोबतच ज्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला आहे, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला आहे त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. आणि तिसरी पात्रता म्हणजे ज्या बहिणींच्या घरामध्ये गॅस आहे त्यांनाच गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. परंतु आज सर्व मिळून किती पैसे येणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. बघा लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये, सोबतच गॅस कनेक्शनचे 2500 रुपये आणि बोनस तुम्हाला 3000 रुपयांचा मिळणार आहे. म्हणजेच टोटल मिळून हे 2100 रुपये सोबतच हे 2500 रुपये म्हणजे टोटल मिळून हे 4600 रुपये आणि हे 3000 रुपये म्हणजे 7600 रुपये तुमच्या खात्यामध्ये आजच जमा सुद्धा
केले जाणार आहे. एकंदरीत बहिणींच्या खात्यामध्ये आज 7,500 रुपये सुद्धा येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की बोनस मिळणार आहे, परंतु बोनसचे पैसे किती मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट द्या. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे. तर याचं कारण स्पष्टपणे लगेच तुम्हाला सांगून सुद्धा टाकतो. बघा, ज्यावेळेस भाऊबीज होते त्यावेळेस तुम्हाला 3,000 रुपयांची ओवाळणी मिळाली होती. त्यानंतर सध्याच्या स्थितीला जे धुलीवंदन झालं, होळी झाली, तर त्या होळीला सुद्धा 3,000 रुपये मिळाले होते, परंतु तुम्हाला पाडव्याची ओवाळणी मिळाली नव्हती. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक सणाला राज्य सरकार ओवाळणी म्हणून 3,000 रुपये देत आहे. त्यामुळे तुम्हाला ही पाडव्याची ओवाळणी आज तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमाच केले जाणार आहे. एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे सण आहेत तर तेवढ्या सर्व सणांना पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील सर्व बहिणींचा सण आनंदात जावा हाच दृष्टिकोन राज्य सरकारने सुद्धा ठेवलेला आहे. परंतु आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येण्यासाठी, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये येण्यासाठी आणि हे बोनसचे पैसे येण्यासाठी 4 पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत. बघा, या पात्रता जुन्याच आहेत, परंतु याच्यामध्ये काही नवीन बदल घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा या नवीन बदलामध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. तुमच्या शेजारच्या ताईला पैसे येतील, शेजारच्या काकूला पैसे येतील, परंतु फक्त तुम्हालाच पैसे येणार नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत आहात का, या नवीन नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा, याच्यामध्ये जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे. ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. अन्यथा जर या 2025 मध्ये तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त झालेलं असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. थेट तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. त्यामुळे जर तुमचा उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचा असेल तर तुम्हाला पैसे येणार आहे. सोबतच दुसरे पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा. याच्यामध्ये गव्हर्नमेंट टॅक्स असेल, खाजगी टॅक्स असेल किंवा इतर क्षेत्रामधील टॅक्स असेल तर कोणताही टॅक्स भरत नसावा. जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य टॅक्स भरत असेल तर तुम्हाला या तिन्ही लाभांचे पैसे आज येणार नाहीत. तुमचा सर्व डाटा महिला व बाल विकास विभागाकडे गेलेला आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोण टॅक्स भरत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. अन्यथा जर कोणताही सदस्य टॅक्सच भरत नसेल तरच तुम्हाला पैसे येणार आहे, परंतु टॅक्स भरत असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. सोबतच तिसरे पात्रता म्हणजे लाडक्या बहिणी इतर कोणत्या योजनांचा लाभ घेत नसावेत. याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, विधवा पेन्शन योजना असेल किंवा PM किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल तर या योजनांचा लाभ लाडक्या बहिणी घेत नसावेत. लाडक्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असावेत. फक्त जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आज गॅस कनेक्शनचे पैसे, एप्रिल हप्ता, मागील पैसे आणि बोनस सुद्धा देण्यात येणार आहे. सोबतच चौथी पात्रता सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. तर ही चौथी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा. जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये एखादा सदस्य नोकरीमध्ये आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जर या 2025 मध्ये एखादा सदस्य नोकरीला लागलेला असेल तर तुम्ही स्वतः आपले डॉक्युमेंट महिला व बाल विकास विभागाकडे जमा सुद्धा करायचे आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, आज तुम्हाला ओवाळणीचे पैसे, गॅसचे पैसे आणि एप्रिल हप्ता येणार आहे. परंतु हे गॅसचे 2,500 रुपये मिळवण्यासाठी राज्य सरकारने नवीन पात्रता सुद्धा घातलेली आहे. जर तुम्ही या नवीन पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. अन्यथा गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. तर या गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये मिळवण्यासाठी ज्या 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत त्या 3 पात्रता सुद्धा लगेच सांगतो. बघा, याच्यामध्ये या 3 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये एखादा गॅस असावा आणि तिसरी पात्रता म्हणजे तुम्ही त्या गॅसला 6 महिन्यांपूर्वी घेतलेलं असावं आणि तुमच्याकडे त्या गॅसचे पुस्तक सुद्धा असायला पाहिजे. तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. सोबतच ज्यांचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्या लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून 3 योजना सुरू सुद्धा
करण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी राज्य सरकारने 3 योजनांचे अर्ज सुरू केलेले आहेत। त्याच्यामध्ये पहिली योजना मोफत शिलाई मशीन योजना, दुसरी योजना मोफत डांका मशीन योजना आणि तिसरी योजना म्हणजे व्यवसायासाठी भांडवल सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, या 3 योजना आहेत, तर त्या 3 योजनांपैकी पहिली योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तर ही योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना। ज्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर त्यांना राज्य सरकारकडून 15,000 रुपये रक्कम शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे। सोबतच जी दुसरी योजना आहे तर ती दुसरी योजना म्हणजे मोफत डांका मशीन योजना। तर या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी 22,000 रुपये राज्य सरकारकडून डांका मशीन खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे। सोबतच बहिणींना मसाला व्यवसाय, पापड व्यवसाय, लोणचं व्यवसाय अशा पद्धतीचे व्यवसाय करायचे असतील तरी पण पैसे देण्यात येणार आहेत। आणि जी तिसरी योजना आहे तर ती तिसरी योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना। या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर त्यांना 1 लाख रुपयापासून ते 3 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु याच्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज सुद्धा करावा लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला पैसे सुद्धा देण्यात येणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही लवकरात लवकर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे, म्हणजे तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह करायचे आहे तरच पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे पेंडिंगला पडू शकतील। थेट राज्य सरकारने आदेश सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे ज्या बहिणींना मागील पैसे आलेले नसतील तर त्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण मागचे जे हप्ते सोडण्यात आलेले होते त्यामध्ये असे सुद्धा निदर्शनास आलेले आहे की भरपूर बहिणींना मेसेज आलेले होते परंतु त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते, म्हणजे त्यांचा आधार कार्ड दुसऱ्याच बँक खात्याला लिंक होतं, तर ज्या आधार कार्ड ज्या बँकेला लिंक आहे त्या बँकेमध्ये हे पैसे येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।